हारकोल, तर हारकोलला ना ह्याला आता किसायचं आहे. तर मी किसून घेते, मग भाजी फोडणी घालते वेळी दाखवते तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय टाकते ते. नमस्कार, आज आहे ना मी हारकोलची भाजी करणार आहे, ते मी तुम्हाला दाखवते. त्याच्यामध्ये चण्याची डाळ टाकून शिजवायचं आहे. गरम करायला ठेवले कढई. आणि बघा, जास्त दिवस जर राहिला तर असं त्याला ना हे होतं, सफेद सफेद जून होतो, लगेच जून होतो तो. 2-3 दिवस आणून ठेवणं हे पण भारी हे नाही होत, नाही लगेच आणायचं आणि लगेच बनवायचं. मी आणून 2 दिवस ठेवला तर लगेच आतमध्ये तो सफेद झाला. तर मी आता त्याची भाजी करते, ती तुम्हाला दाखवते. चण्याची डाळ टाकणार आहे त्याच्यामध्ये मी, कारण पाणी पुसून घेते, कारण ते लवकर गरम व्हायला कढई. हे बघा, मी त्याच्यामध्ये तेल टाकते. दोन पळी तेल आणि त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकते मी. थडथडू दे जरा, गॅस फास्ट करते. आणि थोडंसं जिरं आणि हा कांदा टॅमॅटो चॉपर केला आहे ते टाकते त्याच्यात. गॅस स्लो करते, नाही तर तो सगळा उलटा येईल ना. हा भांडा धुवून घ्यायचा आपल्याला, त्याच्यात पाणी घालून. तर त्याला पण कांदा टॅमॅटो राहिलेला असतो ना, ते मी धुवूनच घेते. हा पलेट आहे ना, मला खूप आवडतो. चमचा, डोस्याचा चमचा आहे तो, पण मला अशी भाजी हलवायला आवडते मला. बघा, असा कांदा हलवायचा, छान आहे. पण थोडा मोठा झाला आहे तो. याच्यामध्ये आपण कांदा टॅमॅटो शिजायसाठी मीठ टाकणार आहोत. दोन चमचे एकदाच मी मीठ टाकून ठेवते, पुन्हा मीठ नाही टाकणार आहे. आता हलवून घेते. तर कांदा टॅमॅटो शिजलं की गॅस स्लो करेल. हे बघा, माझ्याकडे ग्रीन मसाला आहे, तो टाकणार आहे मी. आलं लसूण पेस्ट आहे ना, त्याच्यापेक्षा हेही चांगलंच आहे. मग हे मसाला टाकते, स्लो करते गॅस आणि सगळे मसाले टाकते त्याच्यामध्ये. 1 चमचा मी हे टाकलं ग्रीन मसाला, तो काल करून ठेवला होता. कारण तो जास्त दिवस ठेवला ना, तो त्याचा कलर चेंज होतो, ते मला आवडत नाही. मला जेव्हा हवा ना तेव्हा मी करते आणि मग फोडणीला देते. म्हणून मी आता ह्या भाजीमध्ये हा ग्रीन मसाला टाकला. हे आपल्या आलं लसूण पेस्ट करतात ना, तसंच आहे, फक्त त्याच्यामध्ये मिरची आणि कोथिंबीर आहे, त्याच्यामुळे तो हिरवा दिसतो आहे. नाही तर मग आलं लसूण पेस्ट सारखंच आहे ते पण. तर त्याच्यामध्ये मी टाकते थोडा मसाला, अर्धा चमचा लाल मसाला टाकला, पाव चमचा टाकते हळद. मीठ तर टाकलेलंच आहे आपण अगोदर. त्याची जरा मसाल्याने हलवून घेते. आणि बघा, हा हरकोळ आहे ना, कोबीसारखा असतो, पण त्याला किसून घ्यायचा. किसल्याशिवाय तो शिजत नाही. तर आपण हे हरकोळ टाकूया त्याच्यामध्ये. हरकोळ टाकल्याच्या नंतर चण्याची डाळ टाकणार आहे. ही बघा, चण्याची डाळ मी भिजवून ठेवले, चण्याची डाळ टाकते. आणि चण्याच्या डाळीशिवाय ह्याला चव येत नाही या हरकोळला, कारण ते कोबीच्या भाजीसारखंच असतो, पण त्याच्यात चण्याची डाळ ही टाकायचीच, ते छान लागतं मग खायला. कोबीच्या भाजीसारखा लागतो तो.
बघा सगळ्या मसाल्यामध्ये त्याला मी भाजून घेते, मग पाणी टाकते. हा बघा मसाला झाला आहे आपला, लागले त्याला मस्त. तर मी आता त्याच्यामध्ये हे कांदा धुतलेलं कांद्याचं हे भांडं आहे ना, त्याच्याने पाणी घालते त्याच्यामध्ये, म्हणजे चण्याची डाळही शिजेल आणि तो हरकोली शिजेल. आणि त्याच्यावरती झाकण ठेवते आणि त्या झाकणावरती पण पाणी ठेवते. झाकणावरती पाणी ठेवलं की ती आतमध्ये लवकर वाफेल भाजी. थोडासा मीडियम गॅस करते आणि त्याच्यामध्ये बघा असं पाणी घालते ताटामध्ये, म्हणजे लवकर शिजायला मदत होते. असं ताटामध्ये पाणी घातलं आहे. आता ती शिजल्यावर दाखवते तुम्हाला. बघा हे भाजी आपली झाली आहे. जरा काही वेळेत केली नाही ती भाजी की लगेच असं त्याला हे येतात, सफेद सफेद पोपडे येतात. चण्याची डाळ टाकली आहे ती शिजायला, हे घ्या. आणि थोडं मी नंतर त्याच्यात चिंच टाकणार आहे. हे शिजल्याच्या नंतर टाकेल. जरा पाणी आटू द्या. गॅस फास्ट केला आहे कारण की त्याच्यावरती पाणी ठेवलं होतं मी. हे बघा तेवढं सुकलं, पण आता मी पाणी नाही ठेवत आहे, मी असंच ठेवून देते, ते होईल. भाजी शिजते मस्त. तिला जरा हे पाणी आटलं ना, डाळ शिजू द्या मेन म्हणजे. ती शिजल्यावर मग आपण थोडी तिच्यात चिंच टाकूया. मी टाकेन चिंच कारण की मला आवडते थोडीशी आंबट भाजी. तर तुम्ही पण कशी करते वेळी अशी करून बघा, छान लागेल. हारकोळ आहे ना, थोडं खवखवतो मला तर वाटतंय, कारण की तो जून झाल्याच्या नंतर मग थोडा खवखवतो आपल्या ह्याच्यासारखा, काय ते सुरणासारखा किंवा अरबीसारखा. म्हणून थोडीशी त्याच्यात चिंच टाकायची. म्हणजे मी टाकणार आहे, याच्या अगोदर पण मी टाकत होते, तर मी तुम्हालाही दाखवते चिंच टाकायची. तर ही माझ्याकडे ओली चिंच आहे. ओली म्हणजे जुनी चिंच आहे ती. तर मी थोडंसं ह्याच्यात टाकून ठेवते आणि त्याच्यात पाणी घालून ठेवते. मग त्याचा आगळ करून टाकता येईल, चिंचचं कोळ टाकता येईल ना. तर मी थोडं पाण्यात टाकून ठेवते तिला, धुवून घेते पण मी तिला, नंतर पाण्यात टाकते. थोडंसं पाण्यात टाकून ठेवले, ह्याचं पाणी आटल्यावर ते पाणी टाकेल. थांबा बघूया आधी चण्याची डाळ शिजले का. शिजली आहे, थोडीशीच राहिली शिजायची, एवढं शिजू द्या. हे बघा थोडीशी शिजायची राहिली, ती शिजून झाली की झालं. तसं मी ह्याला विरघळून घेते पाण्यामध्ये, ह्या जागा चिंचचा गट्टा. हे बघा त्याचं मी पाणी करून घेतलं आहे. हा पाणी आटल्याशिवाय हा पाणी टाकणार नाही मी, कारण ते चण्याची डाळ शिजते ना. फास्ट नको, एकदम मीडियमवरती ठेवलं आहे. फास्टमध्ये कसं पटपट होऊन जातं, पण ते शिजायला वेळ लागतो. आणि मीडियम गॅसवरती ठेवलं की तो मध्य आचेवरती छानसं शिजतं ते, म्हणून मी स्लो गॅसवरती ठेवते. पण त्याला जास्त दिवस आणून ठेवायचं नाही. आणलं तर 1-2 दिवसामध्ये करून टाकायचं, त्याची भाजी करायची. नाहीतर ते जून होतं, ठेवूनसुद्धा जून होतं ते. मला आश्चर्य वाटते की ठेवूनसुद्धा कसं जून होतं त्यालाच माहिती. लगेच जून झालं ते. आणि असं ते भाजी मार्केटमध्ये कधी आलं हे आपल्याला पण माहिती नाही. आपल्याला दिसायला ताजं दिसतो, पण भाजीवाल्याकडनं, मार्केटवाल्याकडनं त्याचे पुढचे 2-3 दिवस हे आपण हे किती करतो. बघा चण्याची डाळ शिजली, छान छान शिजली चण्याची डाळ.
तर मी ह्याच्यामध्ये हा आगळ टाकते. आगळच येतो, चिंचेचा कोळ. कारण की मी आगळ जास्त जेवणामध्ये वापरते ना, चिंचेचा कोळ कधी टाकत नाही. हे बघा घट्ट पिळून घेतलं आहे मी छानसं. कारण की मला त्याचा रस पण टाकून आवडत नाही, कारण ती चिंच तोंडातला येते आणि लगेच दाताखाली भेटली ना की मग दात आंबतात. म्हणून त्याला ते चिंचेचा कोळ करून टाकायचं, त्याचं पाणी करून टाकायचं. नाही तशी अख्खी पण टाकले जाते, पण मी अख्खी नाही टाकत, कारण दाताखाली आली की मग ते दात आंबले, दात आंबट होतात आणि मग खायला होत नाही काही. हा चमचा आहे ना नको आहे मला, छोटा चमचा घेते. तसं अजून एक छोटा चमचा कुठे गेला काय माहिती, बघावं लागेल. बघा हिचं भाजीचं पाणी आटलं, थोडा गॅस फास्ट करते. आता ते शिजलं आहे, मग पाणी आटायला काय हरकत नाही. तर ह्याचं पाणी ओतून टाकते, त्याच्यावर झाकण ठेवायला. कशी वाटली रेसिपी तर नक्की सांगा मला. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आवडत नाहीत का माझे व्हिडिओ तुम्हाला? कोणी लाईक देत नाही, कोणी बघत नाही, कोणी सबस्क्राईब करत नाही, तर कृपया विनंती करते. मला आहे ना घरकामं करून खूप मी थकले. त्याच्यासाठी म्हटलं माझं स्वतःचं काय होईल हे मी बघते, कारण की लोकांच्या टायमावरती धावून धावून आहे ना खूप थकायला होतं. म्हणून कृपया तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला एका गरीब बाईला मदत द्या तुमची. आणि अजून अजून नवीन नवीन करण्यासाठी मला एक सपोर्ट करा तुम्ही. तर आज आपली एवढीच रेसिपी होते. पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया. बाय बाय.